श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. नवरात्रोत्सवामधली घटस्थापना याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. आता हा शारदीय नवरात्रोत्सवाचा हा जो 9 दिवसांचा उत्सव आहे तो आता जवळजवळ संपत आलेला आहे. मग या नवरात्रोत्सवामध्ये घटाचं जे उत्थापन आहे किंवा घटाचं जे विसर्जन आहे ते देखील एक विधी जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे की ह्या घटाचे जे आपण घटस्थापना जी केलेली आहे त्या घटाचं काय करायचं किंवा त्यासाठी जो कलश आपण स्थापित करतो, जी कलश स्थापना करतो त्यामध्ये जे पाणी असतं, त्यातलं नाणं, त्यातली सुपारी किंवा त्या कलशाचं काय करायचं, त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडत असतो की काय करावं किंवा ह्याचं नंतर काय, असा एक प्रश्न असतो. तर ह्यावरतीच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तो येणार आहे ठीक संध्याकाळी 4 वाजता आपल्या या चॅनेलवरती. त्यामुळं आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही तुमच्या घरी जर घटस्थापना झालेली असेल तर त्याचं विसर्जन कशा पद्धतीनं करायचं, त्या निर्माल्याचं काय करायचं, त्या कलशाचं काय करायचं याची सगळी माहिती जाणून घ्या. तोपर्यंत